समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे। या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील गणवेश शिलाईचं काम महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत ठाणे जिल्ह्यातील बचत गटांना मिळाले। जिल्ह्यातील बालकांच्या अंगावर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी शिवलेला गणवेश आता दिसणार आहे। जिल्ह्यासाठी एकूण सुमारे 1,04,703 गणवेश शिलाई करण्यात येणार असून शाळेच्या पहिल्या दिवशी 15 जून रोजी ग्रामीण भागातील 1,201 विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप करण्यात आलं। राज्य शासनानं समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत एक राज्य एक गणवेश योजना सुरू केली आहे। त्याअंतर्गत राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत वाटप करण्याच्या मोफत गणवेशाच्या शिलाई करण्याचं काम महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत येणाऱ्या बचत गटातील महिलांना मिळालं असून त्यातून बचत गटाच्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे। त्यानुसार ठाणे जिल्ह्यात एकूण 1,04,703 गणवेश शिवणकाम बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत। यंदाच्या वर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच म्हणजे 15 जून रोजी मोफत गणवेश योजनेअंतर्गत भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ या 6 तालुक्यांमधील एकूण 6 केंद्र शाळेतील 1,201 विद्यार्थ्यांचे गणवेश पोहोचवण्यात आलेत। शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रथम दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून देऊन आनंदाची भेट देण्यात आली। यावेळेला गट शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसंच मविम जिल्हा प्रतिनिधी आणि CMRCचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते।